थँक्यू सो मच वेदांत. आपण वळतोय नेक्स्ट मॅचकडे, जिथे विनर वर्सेस विनर असा सामना पाहायला मिळतोय. एकीकडे आपण पाहतोय अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसरा संघ पाहायला मिळतोय साई इरा PCC अगरसुरे संघ. दोन्हीही संघ आपण पाहतो अगदी एकाच विभागातील आहेत, त्यामुळे दोन्हीही संघाला एकमेकाचे कच्चे दुवे पक्के दुवे चांगल्या पद्धतीने ठाऊक आहेत. प्लस पॉइंट मायनस पॉइंट चांगल्या पद्धतीने ठाऊक आहेत आणि त्यामुळे ही मॅच खऱ्या अर्थानं रोमांचकारी पाहायला मिळेल. या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेटचा कडा संघर्ष पाहायला मिळेल. पाहूया ही लढत मैदानावरती कशा पद्धतीने रंगते. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय मीरज खरत आणि त्याच्या साथीला गौरव राहुल फलंदाजी करण्यासाठी अनिरुद्ध पाटील सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू घेऊन पाहूया आता अनिरुद्ध पाटील कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. मान इन फॉर्म अनिरुद्ध पाटील. समोर मात्र तडफदार बॅटिंगसाठी ओळखला जाणारा मीरज खरत. राटमोट विकेटने पहिला चेंडू. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. चेस केला होता चेंडूला. लास्ट मोमेंटला मात्र आपण पाहतोय थोडासा सरप्राईज चेंडू पाहायला मिळाला. अनिरुद्ध मात्र आपण पाहतो अगदी कल्पकतेने गोलंदाजी करतोय. बॅट्समनच्या रडार पासून चेंडू दूर ठेवला. चांगल्या पद्धतीची सुरुवात. या पद्धतीने स्टार्ट मिळणं खऱ्या अर्थाने गोलंदाजीसाठी अपेक्षित असतं आणि तो स्टार्ट मात्र मिळालाय. यावेळी मीरज खरत ट्रेडमार्क शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर करत होता, पण येथे मात्र मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न त्याचा निष्फळ ठरलाय. मोठा फटका मात्र आला नाहीये. अनिरुद्ध पाटील गोलंदाजीमध्ये चमक दाखवतोय. लास्ट इयरला साई इरा PCC अगरसुरे संघ या स्पर्धेचे उपविजेते ठरले होते, त्यामुळे त्याच आपण पाहतो अगदी थाटामाटामध्ये यावेळी सुद्धा त्यांनी आपल्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात केली. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट अद्यापपर्यंत त्यांच्याकडून पाहायला मिळाले. यावेळी मीरज खरतच्या बॅटमधला फटका चांगला आला. ओ हो, काय अटेम्प्ट केले. कॅच ऑफ द टूर्नामेंट. स्प्लेंडिड, स्टनिंग, अनबिलीवेबल कॅच. थँक्यू व्हेरी मच डीजे. जे एफर्ट्स आपण पाहिले ना आता, तो मागील वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू आहे प्रणय राणे. काय अफलातून एफर्ट्स त्याने दिले. कोणी विचार सुद्धा केला नव्हता की अशा पद्धतीचा झेल येथे पकडला जाईल आणि प्रणय राणेंना भूतो न भविष्यती असा झेल ते टिपलाय. व्हॉट अ वंडरफुल फिल्डिंग बाय प्रसाद. विजय भोईर यांच्याकडनं या कॅचसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज झालेला आहे. चांगल्या दर्जाची फिल्डिंग, अगदी हाय स्टँडर्ड फिल्डिंग पाहायला मिळाली. मीरज खरत काही न करता अगदी स्वस्त्यामध्ये तंबूत परतला. या कॅचसाठी अवेंजर आवाज या संघाकडून सुद्धा 500 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. अगदी अप्रतिम फिल्डिंग. काय फिल्डिंग केलंय. एक वेगळा स्टँडर्ड प्रणयने या स्पर्धेमध्ये आपल्या फिल्डिंगना सेट केलाय. अनिरुद्धची तुफानी गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास संघ थोडासा पिछाडीवरती पाहायला मिळतोय. अनिरुद्धने चांगल्या पद्धतीने षटकाला प्रारंभ केलाय. मॅच मात्र चांगली रंगेल. मॅचमध्ये चांगला दमखम पाहायला मिळण्यात कोणतीही शंका नाहीये. शास्त्रकीय समाज प्रीमियर लीग पर्व दुसरे आपण मात्र पाहतोय, जिथे अगरसुरेचा खेळाडू अनिरुद्ध पाटील मैदानावरती सुंदर गोलंदाजी करतोय. मनीष गुरव फलंदाजीला आलाय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर मोठा हिट खेळला आणि येथे मात्र काय खेळलं जाते. या आधीच्या चेंडूवर एक अफलातून कॅच आपण पाहिला आणि दुसऱ्या चेंडूवरती कुठेतरी जो एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडून चुकी झाली, किंबहुना लेट तो चेंडू मागे आला आणि ते मात्र कॅच ड्रॉप झाले. याच दरम्यान आपण पाहतोय आगमन होते सन्मान्य श्री अभिजितजी राणे यांचं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. शास्त्रकीय समाज प्रीमियर लीग या दरम्यान मात्र आपण पाहतोय चेंडू अगदी चांगला टप्प्यावरती आलाय. अनिरुद्धची गोलंदाजी रंगात आली. अनिरुद्धची गोलंदाजी बहरत असताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अगदी टिचून मला पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी केली आणि समोरच्या संघाचे धाबे अक्षरशः दणाणून सोडलेत.
यावेळी मात्र आपण पाहतोय मेडॉपच्या डोक्यावरून फटका सुंदर आला, चेंडू फरार होतो सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतो शानदार चौकार. सहा धावा आल्यात आणि एक महत्वाची सूचना, जे संघ सुपर 8 साठी क्वालिफाय झाल्यात त्यांच्यासाठी, सुपर 8 मध्ये जे संघ क्वालिफाईड झालेत त्या सर्व संघांनी उद्या दुपारी ठीक 2 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. आणि सर्व संघांनी 2 वाजता रिपोर्टिंग केल्यानंतर सुपर 8 चा लॉट्स उडवला जाईल. याची नोंद सर्व सुपर 8 च्या संघांनी घ्यायची आणि सर्व संघ मालकाने आपले संघ ठीक 2 वाजता मैदानावरती हजर करायचे आहेत. मैदानावरती सामना आपण पाहतोय, एकीकडे साई इरा बीसीसी अगरसुरे तर दुसरीकडे अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास या 2 संघादरम्यान रंगला पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 2 गोलंदाजी करण्यासाठी लास्ट इयरचा मालिकावीराचा किताब जिंकणारा प्रणय राणे आलाय. प्रणयच्या पहिला चेंडूवरती फटका मोठा आलाय आणि येथे पुन्हा एकदा चुकी झाली. चुकीला माफी नाहीये. चेंडू जवळ सीमारेषेच्या पलीकडे बॅट्समन गौरव राहुलच्या बॅटमधून आलाय. दीपमान दर्जेदार देखणा चौकार. नागेश्वर आवास या संघासाठी यावेळी मात्र आपण पाहतोय टिट फॉर टॅट, जशास तसे चोख प्रत्युत्तर. मैदानावरती आग आता दोन्ही बाजूने लागले. दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाची लढत आहे. जो संघ जिंकेल त्याला सुपर 8चा तिकीट मिळेल आणि सुपर 8 मध्ये प्रवेश करण्यासाठी चालू असलेली जद्दोजहद आपण मैदानावरती पाहतोय. मैदानावरती आपण पाहतोय सायकल स्वार यांचं आगमन झालेलं आहे. कारण काही इंटरनॅशनल मॅचमध्ये सुद्धा आपण पाहत असतो असे वेगवेगळे प्रकार. चला सायकल स्वार आपली सायकल पटकन घेऊन जायचं मैदानाच्या बाहेर. यावेळी सुद्धा टायमिंग मात्र प्रॉपर पाहायला मिळत नाहीये. चांगला दर्जाची गोलंदाजी. प्रणय राणेचा आपण विचार केला तर त्याच्याकडे चेंडू फिरवण्याची कला आहे. चेंडू खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला तो चेंडू फिरवू शकतो आणि त्याच पद्धतीने तो गोलंदाजी करतो. वर्सटाईल गोलंदाजी प्रणय राणेच्या माध्यमातून आपण पाहतोय. समोर गौरव राहुल आहे. यावेळी मात्र आपण पाहतोय बॅटची जरूर लागली. यष्टीरक्षकाच्या अगदी समोर चेंडूचा टप्पा पडला आणि त्याचमुळे इथे मात्र कॅच केलेली आहे. कॅच मात्र होत नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू आले. या इनिंगचा आपण विचार केला तर डॉट चेंडूचा पर्सेंटेज खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळते. सुंदर चेंडू. वॉडा मॅग्निफिसेंट पीस ऑफ बॉलिंग बाय प्रणय राणे. आपल्या गोलंदाजीमध्ये असलेला कसब, कौशल्य, तंत्र शानदारपणे प्रणय राणेने मैदानावरती पेश केले आणि खऱ्या अर्थानं दुसऱ्या षटकामध्ये त्याने जी गोलंदाजी केली ना तिला अजिबात तोड नाहीये. अगदी वाखाणण्याजोगी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 8-10 ऑन द बुट. ओव्हर नंबर आपण पाहतोय दुसरं प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळतात. शेवटच्या चेंडूचा खेळणं आता मात्र शिल्लक आहे. या षटकातील पहिल्या चेंडूवरती चौकार आला, पण तदनंतर जर आपण पाहिले ना तर उर्वरित 4ही चेंडू प्रणय राणेने निर्धाव टाकले, डॉट टाकलेत आणि त्याचमुळे आपण पाहतोय पुन्हा एकदा साई इरा बीसीसी अगरसुरे संघाने या मॅचवरती डॉमिनेट केले.
यावेळी सुद्धा चांगल्या टप्प्यावरती चेंडू शॉर्ट बांधला क्षेत्ररक्षक आहे. 5 चेंडू डॉट टाकलेत आणि पुन्हा एकदा प्रणय राणेने आपलं कर्तृत्व याच मैदानावरती सिद्ध केले. पहिला सीझन या खेळाडूने गोलंदाजीने असेल फलंदाजीने असेल अक्षरशः गाजवला होता आणि दुसऱ्या सीझनमध्ये सुद्धा आपण पाहतोय क्षेत्ररक्षण गोलंदाजी असेल यामध्ये अगदी भरीव योगदान देत असताना पाहायला मिळते. व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन आपण पाहतोय प्रणय राणे याच्या माध्यमातून. साई इरा बीसीसी अगरसुरी या संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरं मात्र संपुष्टात आले आणि गोलंदाजी करण्यासाठी आता गोलंदाज सज्ज होतोय अनिरुद्ध पाटील संघाचा सेनानी सरसेनापती. पाहूया मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल कारण आपण पाहिलं आता फ्लड लाईट्स ऑन झालेले आहेत आणि अशा वेळी फलंदाजी करणं एक वेगळ्या पद्धतीचं आव्हान असतं आणि अशा वेळी जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने चेंडू साईड करणं गरजेचं असतं. त्या पद्धतीचा क्रिकेट पाहायला मिळणार का? मनीष गुरव स्ट्रायकिंग एंडवरती आहे. मनीषकडे चांगल्या पद्धतीने बॅटिंग करण्याची कपॅसिटी आहे. आक्रमकता हा मनीषचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. तो पाहूया कशी बॅटिंग करेल. येथे एज लागली आणि तदनंतर यष्टीरक्षक ओमकारच्या हातून हा कॅच निसटलाय. कॅच इज विन मॅचेस असं म्हटलं जातं पण इथे मात्र आपण पाहतो अद्यापर्यंत एक सुंदर कॅच टिपल्यानंतर 3 अगदी सोपे कॅच ड्रॉप केलेले आहेत. अगरसुरी संघाने फिल्डिंगमध्ये येथे सुधारणा करावी लागेल. आमूलाग्र सुधारणा करणं बीसीसी अगरसुरी संघासाठी खूप महत्त्वाचं. धावफलकावरती 11 धावा लागल्यात जिथे षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज अनिरुद्ध पाटील गोलंदाजी करतोय. फटका फसलाय. मिस टाइम आहे आणि यष्टीरक्षकाने टिपलाय शानदार झेल. फलंदाज गौरव राहुल जाईल बॅक टू द पवेलियन. 1 मोर विकेट डाउन. बिग ब्लो. त्याला या मॅच मध्ये करता आलं नाहीये. नवीन खेळाडू मागील मॅच मध्ये त्याने खऱ्या अर्थाने चमक दाखवली होती. संघ अडचणीमध्ये असताना तारणहाराची भूमिका बजावणारा आणि ज्याने अगदी डॅशिंग डायनामिक या पद्धतीची फलंदाजी केली होती असा अमोल राणे आलाय. एलिगंट लेफ्ट हँडेड डावखुऱ्या हाताचा शैलीदार फलंदाज नेहमी मोठमोठे फटके मारत असताना धावसंख्येची इमले रचण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. पाहूया आता संघ ट्रबलमध्ये असताना त्याच्याकडनं कशा पद्धतीची बॅटिंग होईल. जेथे धावफलकावरती केवळ 11 धावा लागल्यात आणि आतापर्यंत 2 खेळाडू तंबूत परतलेले आहेत. दोन्ही विकेट अनिरुद्ध पाटील या गोलंदाजाने हस्तगत केलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणे अनिरुद्धची गोलंदाजी खेळणं हे सुद्धा एक वेगळं चॅलेंज असेल. हे सुद्धा एक वेगळं आव्हान असेल बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. चला टाइमपास खूप जास्त होतोय. पंच जरा वॉर्निंग द्या. खूप जास्त प्रमाणात टाइम स्पेंडिंग केला जातोय. अनिरुद्ध आपल्या ट्रॅकवरती सज्ज होत असताना फटका फसलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय बाद होण्याची संधी आणि शॉर्ट फाईन लेगला टिपलाय. सुंदर झाल. 1 मोर विकेट डाऊन. एक मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. आता मात्र अडचणीमध्ये येतोय अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवाज संघ. आणि आमचे स्टॅटिस्टिक्स दर्णे गुरुजी कळवतात हा झेल या स्पर्धेतील 100वा झेल होता. अनिरुद्ध पाटील याने अद्यापपर्यंत 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केल्यात. ऑन हॅट्रिक अनिरुद्ध आलाय. पाहूया ते तो हॅट्रिक अचीव करणार का. नवीन खेळाडू प्रबोध भगत
बॅटिंग करण्यासाठी आलाय. धडाकेबाज आणि तडपदार फलंदाज म्हणून प्रबोध ओळखला जातो. मागील मॅचमध्ये प्रबोधने सुद्धा संघ अडचणीमध्ये असताना अगदी लास्ट ओव्हरला तुफानी फलंदाजी केली होती. वेगवान बॅटिंग त्याने केली होती. तोच प्रबोध पाहूया मैदानावरती कशा पद्धतीने बॅटिंग करेल. 11 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. आल्या आल्या आपण पाहतोय प्रबोध भगतने रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. रिव्हर्स खेळण्याचा धाडसी प्रयत्न सक्सेसफुल झालाय. चेंडूला धाडले सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आला सुंदर चुकार. त्यांनी लगावलेला हा फटका पाहायला मिळाला. धावफलकावरती 15 धावा लागल्यात. धावा येत नव्हत्या. अनिरुद्ध चांगली गोलंदाजी करत होता. मग अशा वेळी काय करायचं तर प्रबोध भगतने रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि हा रिव्हर्स सक्सेस झाला. सुंदर गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती होणारी गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची नियंत्रित पूर्ण गोलंदाजी आपण पाहतो अनिरुद्ध पाटील याचकडून. चांगल्या पद्धतीची ॲक्युरसी अनिरुद्ध पाटीलच्या गोलंदाजीमध्ये अद्यापर्यंत पाहायला मिळाले. ओहो क्या बात आहे. पण फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाला डाऊन द बॉल. त्याने टिपलाय सुंदर झेल. बॅकवर्ड स्कोअर लेगला झेल टिपल्यानंतर प्रबोध भगत जाईल माघारी. बॅटिंग लाईन ऑफ फॉलिंग लाईक पॅक ऑफ कार्ड्स. प्रमाणे कोसळल्या अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवाज संघ. कोणताही खेळाडू रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार नाहीये. जबाबदारीच्या जाणीवेने फलंदाजी करणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. कोणत्या तरी खेळाडूला खेळपट्टीवरती पाय घट्ट रोवून बॅटिंग करावी लागेल. पाहूया त्या पद्धतीचं क्रिकेट आता पाहायला मिळेल का. नवीन खेळाडू रोहन आला आता बॅटिंग करण्यासाठी. रोहन आणि मनीष गुरव ही सध्या पेअर मैदानावरती पाहायला मिळतात. पहिल्या 3 षटकांमध्ये केवळ 15 धावा आल्यात. त्यामुळे आता टॉप गिअरमध्ये बॅटिंग करणं अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवाज संघासाठी खूप महत्वाचं असेल. नवीन गोलंदाजी करण्यासाठी अगदी हा चेंडू आपण जर पाहिला तर डाऊन द लेग स्टिक पाहायला मिळाला. अंपायर सेज ॲज पर लॉ नंबर 22 इट्स अ वाईट. धावफलकावरती 16 धावा लागल्यात. गोलंदाज चांगल्या पद्धतीचा चेंडू सूरज राऊळ याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सिंगल मिळते या चेंडूवरती. धावफलकावरती मैदानावरती कन्फ्युजन, गडबड, गोंधळ, घोटाळा सगळं काही पाहायला मिळते. बॅट्समनवरती दबाव आहे आणि या दबावामध्ये खेळत असताना आपण पाहतोय कुठेतरी लक्ष विचलित झालेलं पाहायला मिळते. अशा वेळी अगदी थंड डोक्यानं बॅटिंग करणं गरजेचं आहे. आत्मविश्वासपूर्वक फलंदाजी करणं गरजेचं आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हातावर रेषा नव्हे तर मनगटात ताकद असावी लागते आणि हीच मनगटातील ताकद आता आवाजच्या खेळाडूंना मैदानावरती दाखवून द्यावी लागेल. आक्रमकता हा सर्वोत्कृष्ट बचाव. या पद्धतीने मैदानावरती बॅटिंग होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. यावेळी मात्र आपण पाहतोय मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. पण त्या मोठ्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट मात्र करू शकला नाही. ही सिंगल येते. डबल सिंगलमध्ये आपण डिलिंग पाहतोय. आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. मोठी फटके येत नाही आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी नागेश्वर आवाज संघ बॅकफूटवरती गेलाय, पिछाडीवरती गेलाय. प्रत्येक गोलंदाज आपण पाहतो अगदी ठरवलेल्या प्लॅनप्रमाणे गोलंदाजी करतायत. त्यांची नीती रणनीती गोलंदाजी करण्याची पूर्णपणे सक्सेस झालेली आहे. यावेळी फटका चांगला आलाय. क्षेत्ररक्षक तेथे आहे पण चेंडू मात्र फरार होल सीमा रेषेच्या पलीकडे. यावेळी अगरसुरे संघाचा आवाज संघासाठी येतोय संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार.
पलीकडे बॅट्समन रोहनच्या बॅटमधनं आलाय मच नीडेड 4. पहिल्या 3 षटकांमध्ये धावांसाठी अगदी आपण पाहिल्या धाव पाहायला मिळाली. अगदी अडखळत आणि डगमगती सुरुवात पाहिली, पण तदनंतर सूरज राहुलच्या षटकामध्ये अगदी खोऱ्याने धावा वसूल केल्यात आणि याच पद्धतीची फलंदाजी जर झाली तर अंतिम षटकामध्ये धावा येऊ शकतील. अंतिम षटकासाठी कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय विक्रांत मात्रेच्या हाती. साई इरा बीसीसी अगर संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवाज संघ. एकीकडे आपण पाहतोय अभिजित राणे यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतो नागेश्वर आवाज, तर दुसरीकडे अजय म्हात्रे आणि उमेश म्हात्रे यांच्या मालकीचा साई इरा बीसीसी अगर संघ पाहायला मिळतोय. विक्रांत म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होणार. 27 धावा, 27 ऑन द बूट आफ्टर 4 ओव्हर. ओव्हर नंबर अंतिम. विक्रांत मात्रे पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिला चेंडू विक्रांत याचा. पहिला चेंडू अगदी वेगळ्या पद्धतीचा चेंडू टाकल्यानंतर आपण पाहिलं लेग स्टंपच्या बाहेर गेला आणि ऑब्व्हियसली हा चेंडू वाईड आला. येथे येणारा प्रत्येक वाईड चेंडू अगदी हवाहवासा आहे तो नागेश्वर आवाज संघासाठी. या वाईडमुळे एक वेगळ्या पद्धतीच्या आशा पल्लवित झाल्या असतील, किंबहुना येणारा प्रत्येक वाईड चेंडू सुखावणारा आवाज संघासाठी. आता धावा येण्याला सुरुवात झाली. मागील ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिले काही चौकार आले होते. फुल टॉस मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट मात्र करू शकलेला नाहीये आणि अगदी बाउंड्री लाईन वरती सुंदर झेल टिपलाय आणि फलंदाज मनीष गुरव जाईल बॅक टू द पवेलियन. आणखीन एक मोठा धक्का, मोठा हादरा बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. येथे 2 ते 3 मोठे फटके आले तर नागेश्वर आवाज संघ सुस्थितीमध्ये येऊ शकेल. आणि पाहूया सुजयकडे ती कॅपॅसिटी नक्कीच आहे. सुजयकडनं ते फटके येणार का हा प्रश्न सुद्धा निर्माण झालाय. पण विक्रांतने मात्र आपल्या मार्गातील मोठा अडथळा दूर केलाय, मोठा हर्डल्स दूर केलाय आणि खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीमध्ये असलेली भेदकता विक्रांतने मैदानावरती सुंदरपणे दाखवून दिले. यावेळी सुद्धा आपण पाहतोय फटका चांगला आलाय, पण क्षेत्ररक्षक अनिरुद्धने कमाल केले ऑन द बाउंड्री लाईन. आपण पाहतो अगदी मॅग्निफिसंट झेल पाहायला मिळालाय. सुंदर कॅचचा नमुना. बॅट्समनने जर आपण पाहिलं ना अगदी स्टार्टिंग पासून लाईन लागली आणि ठराविक धावसंख्येच्या अंतरानं विकेट्स पडत गेल्या, त्यामुळे दबाव वाढलाय. नवीन खेळाडू, एक एक्सपिरियन्स खेळाडू मनोज काटे मान फ्रॉम मापगाव आता बॅटिंग करण्यासाठी आलाय. गेले अनेक वर्ष मनोजने मापगावसाठी सुंदर क्रिकेट खेळले. विक्रांत मात्र सुद्धा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलाय. जो बॅट्समन येतो तो मोठ्या फटक्यासाठी अटेम्प्ट करतोय. येथे बेसिक्स वरती फोकस करणं खऱ्या अर्थाने गरजेचं होतं. डबल सिंगल जर काढले असत्या तर आवाज संघ सुद्धा मोठ्या धावसंख्येपर्यंत जाऊ शकला असता, पण आता मात्र त्याला पाहिजेत मोठे फटके. विक्रांत पुन्हा एकदा सज्ज होतो आपला ट्रॅकवरती. हॅट्रिक बॉल
चांगल्या पद्धतीने फटका खेळलेला आहे अलॉंग द कार्पेट मिड विकेट रिझनला. षटका आहे सिंगल मिळते. धाव फलकावरती धाव संख्या पाहायला मिळते 29 धावा. अंतिम षटकाचा थरार मैदानावरती पाहायला मिळते जिथे विक्रांत मात्र टिचून मारा करतोय, भेदक गोलंदाजी करतोय. रोहन गरजकडे ॲग्रेसिव्ह शॉट खेळण्याची कॅपॅसिटी आहे, तो मोठे फटके खेळणार का? यावेळी मात्र आपण पाहतोय लॉंग ऑनला क्षेत्र आहे, सिंगलच मिळेल. डबल सिंगल मध्ये आपण पाहतोय डिलिंग पाहायला मिळते. या मॅचचं एक अनोखं वैशिष्ट्य म्हणजे या मॅच मध्ये अद्यापर्यंत एकही षटकार आला नाहीये अगदी संपूर्ण इनिंग मध्ये. ओके, गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय आणि तिसऱ्या पंचांचा आता मदत इथे घेतली जाईल. पुरुषोत्तमजी बघत आपण कुठे असाल तर त्वरित वॉर रूम मध्ये पोचायचं आहे. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय, त्याची चाचपणी इथे खेळली जाईल. स्क्रीनवरती आपण पाहू शकतो एक्झॅक्टली काय घडले. रोहा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सुंदर असा टेलिकास्ट आणि आता आपण स्क्रीनवरती पाहू शकतो एक्झॅक्टली काय घडले. पंचांकडनं निर्णय आलाय की हा चेंडू येथे गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला आणि खऱ्या अर्थानं तिसऱ्या पंचांनी चाचपणी केल्यानंतर सांगितलं की हा चेंडू थ्रो केलाय, त्यामुळे विक्रांत मात्र याला या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. येथे मात्र No+1 म्हणजे आवाज संघाला ज्या धावांची आवश्यकता होती त्या धावा आल्यात आणि आता फ्री हिट असेल. फ्री हिटची नामी संधी आता अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास या संघाला असेल. पाहूया आता उर्वरितचे काही चेंडू आहेत ते करण्यासाठी कोणता गोलंदाजी येईल. मयुरेश आलाय गोलंदाजी करण्यासाठी लेफ्ट हँडेड. पाहूया आता मयुरेश पाटील
मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 31 धावा हा फलकावर लागल्यात. 3 चेंडूचा खेळणं आहे शिल्लक. पाहूया 3 चेंडूंवरती काय घडते, किती धावांपर्यंत मजल येथे मारले जाते. मयुरेश पाटीलचा चेंडू इथे पाहायला मिळते. आखू टप्प्याच्या चेंडूवरती हल्ला बोल केला, आक्रमण चढवले. चेंडू मात्र फरार झाला सीमा रेषेच्या पलीकडे. यावेळी बॅट्समॅन बॅटमधनं आलाय दमदार चौकार. धाव फलकावरती 35 धावा लागल्यात. 2 to go. या षटकातील 2 चेंडूचा खेळणं अजूनही शिल्लक आहे. मयूच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय आणि याच पद्धतीने जर फलंदाजी चालू राहिली तर निश्चितपणे 40+ धावा झाल्या तर ती सुद्धा एक फायटिंग टोटल या मैदानावरती होऊ शकेल. पण यावेळी मयूने पूर्णपणे मनोजला चकवलाय. चांगला चेंडू आलाय. साई इरा बीसीसी अगरसोरे संघाने चांगल्या पद्धतीची अगदी गुणवत्तापूर्वक गोलंदाजी केली आणि त्याचमुळे आपण पाहतो या मॅच मध्ये कुठेतरी 35 धावांपर्यंत अद्यापर्यंत रोखले ते बॅटिंग करणाऱ्या संघाला, अर्थात अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवाज संघाला. चांगला चेंडू अगदी कम्प्लीट ब्लॉक होल पाहायला मिळाला. टोक क्रशर यॉर्कर पाहायला मिळाला. मयुरेश पाटीलने आपल्या षटकाची सांगता केली. 4 षटकाच्या समाप्ती अखेर 35 धावा हा फलकावर लागल्यात विजयासाठी. 5 षटकाच्या समाप्ती अखेर 35 धावा लागल्यात विजयासाठी. 36 धावांची आवश्यकता. आणि मी घेऊन जातो स्टेजवरती निलेश पाटील यांच्याकडे. आजच्या या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित सन्मान्य अभिजितदादा राणे आवास माजी ग्रामपंचायत सरपंच त्याचबरोबर विद्यमान सदस्य, खऱ्या अर्थाने या ठिकाणी आजच्या या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले आदरणीय अभिदादा यांना आपण सन्मानित करतोय. शात्रक्य माळी समाज अलिबाग रायगड आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले आदरणीय अभिदादा यांना सन्मानित करतील सन्मान्य सचिन राहुल या मंडळाचे अध्यक्ष आहेत. खऱ्या अर्थानं युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे दोन्ही कार्यकर्ते आहेत आपल्या या मंडळाचे. मग अभिदादाचा विचार केला तर आवास गावासाठी नव्हे तर पूर्ण अलिबाग तालुक्यासाठी अगदी जिद्दीने मेहनतीने कष्टाने मात्र उभारलेले हे सर्व आहे. आणि असं असताना मात्र दोन उद्योजक इथे या एकाच व्यासपीठावर आपण पाहतोय. एक म्हणजे अभिदादा राणे आणि दुसरे म्हणजे सन्मान्य सचिनदादा राहुल. खऱ्या अर्थानं मित्रांनो, आपण या ठिकाणी ही जी स्पर्धा घेतली, ही स्पर्धा किंवा हे व्यासपीठ जे आपण पाहतोय शात्रक्य माली समाज, ही जी स्पर्धा आहे क्रिकेटची, ही स्पर्धा नव्हे तर इथे या व्यासपीठावर एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण व्हावी यासाठी माली समाज
एकत्र येतोय आणि खऱ्या अर्थानं आपण हे दुसरं पर्व या ठिकाणी पाहतोय, एक पाऊल समाजासाठी आणि समाजाच्या उत्कर्षासाठी. खऱ्या अर्थानं मित्रांनो जर आपण पाहिलं तर एक पौराणिक कथा तुम्हाला मी सांगतोय. माळी समाज ज्याची उत्पत्ती कशी झाली तर माता पार्वती ही एका फुलबागेमध्ये फिरत असताना, फुलं काढत असताना खऱ्या अर्थानं माता पार्वतीच्या हाताला एक काटा रुतला आणि हातातून रक्त आलं आणि त्या रक्तातून मात्र माळी समाजाची उत्पत्ती झाली अशी एक पौराणिक कथा सांगून जाते. तर निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय शात्रिक माळी समाज हा एकत्र येण्यासाठी आपण पाहतोय तरुणाई पुढे आली आणि तरुणाईने मात्र या ठिकाणी जी घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं जर आपण फल पाहिलं तर पर्व दुसरंमध्ये अनेक दिग्गज मान्यवर किंवा कार्यकर्ते इथे मात्र येताना आपण पाहिलं, ज्याच्यामध्ये आदरणीय प्रशांत नाईक सर यांना आपण पाहिलं. खऱ्या अर्थानं एक युवा उद्योजक आणि अर्थातच अलिबागचा कायापालट ज्यांनी केला असं एक मोठं नाव म्हणजे सन्माननीय प्रशांत नाईक सर. त्याचबरोबर अमितदादा नाईक यांना कोण विसरेल. अलिबाग तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर देवाणघेवाण असेल किंवा सामाजिक कार्य हे त्यांच्या माध्यमातून होत असतं. तर सर्वांना मी धन्यवाद देतोय आणि घेऊन जातो तुम्हाला कॉम्बॉक्सकडे. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिल्या चेंडूवरती सुंदर चौकार आणि इथे मात्र अगदी ब्रिलियन्स स्टार्ट. मीरज खरतने आपल्या षटकाला सुरुवात केली. मान फ्रॉम रांजणपाडा संघाचं कर्णधारपद भूषवतोय अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवाज संघासाठी. सुंदर फटका आणि इथे मात्र रोहन खरातने खूप मोठे चुके केले आणि स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतले. चेंडू फरार झाला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतो चौकार. मी अभिदादा यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे नेक्स्ट मॅचचा. हॅलो. दोन संघांमध्ये आपण नाणेफेक घेतोय. अर्थात कुरुळ आणि वरसोली हे दोन संघ आपण पाहतोय. या ठिकाणी सन्माननीय अभिजितदादा राणे यांच्या शुभहस्ते आपण नाणेफेक घेतोय. खऱ्या अर्थानं मी अभिजितदादांविषयी आत्ताच बोललो आणि आणखी एक सांगू इच्छितोय की रायगड जिल्ह्यामधली सर्वात मोठी स्पर्धा ही आवास गावी झाली होती, ज्याच्यामध्ये मग रणजितदादा राणे असतील, अभिदादा असतील, त्याचबरोबर आवास ग्रामस्थ असतील यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातली सर्वात मोठी बैलगाडीची शर्यत झाली होती. आणि अर्थातच मग योगदान असेल म्हणून म्हटलं जातं शात्रक्य माळी समाजाच्या वतीनं असे युवा समोर येत असतात, त्यांच्या माध्यमातून अनेक व्यासपीठ आपल्याला मिळतात. तर मी विनंती करतोय अभिदादा राणे यांना आपल्या शुभहस्ते आपण नाणेफेक करायचे. तर आपण या ठिकाणी पाहतोय दोन्ही संघाच्या कर्णधारांना इथे शुभेच्छा दिल्या जातात आणि तत्पूर्वी आपण पाहतोय नाणेफेक केली जाते सन्माननीय अभिजितदादा राणे यांच्या शुभ हस्ते. तर पाहूया टॉस कोणाच्या बाजूला जातोय.
कुरुळ संघाकडे नाणेफेक जाते, अर्थात नाणेफेकीचा कौल हा कुरुळ संघाने जिंकलेला आहे. एक छोटासा प्रश्न विचारतोय, नको आहे तर ठीक आहे, असो. मॅच सुद्धा मैदानात चालू आहे. मी जातोय प्रितेशकडे. ओव्हर टू प्रितेश. प्रत्येक षटकारासाठी विजय भोईर याचकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. यावेळी मात्र आपण पाहतोय अगदी चांगला पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. बॅकफुटला जात असताना स्लॅश केला, पॉइंटला क्षेत्ररक्षक होता, त्याने मात्र चेंडू फील्ड केला. ठीक आहे. 12 ऑन द बुट. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला ओमकार राणेने आणि चेंडूला धाडले सीमा रेषेच्या पलीकडे. ओमकार राणेच्या बॅट मधना यावेळी आलाय शानदार धमाकेदार चौकार. आधीच धावा कमी आहेत आणि त्यानंतर आपण पाहतोय कॅचेस ड्रॉप होतात. ते हाफ चान्सेस तुम्हाला फुल चान्सेसमध्ये कन्व्हर्ट करावं लागतील. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालं तर निश्चितपणे समोरचा संघ पूर्णपणे या मॅचवरती डॉमिनेट करेल. फिल्डिंगमध्ये एफर्ट करणं गरजेचं आहे, तर बॉलरचा कॉन्फिडन्स उंचावला. यावेळी स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, सिंगल आले. धाव फलकावरती धाव संख्या लागलेली आहे 19 धावा. आता मात्र आपण पाहतो इक्वेशन अगदी सोपं झाले बॅटिंग करणाऱ्या संघासाठी, कारण आता विजयासाठी केवळ 17 धावांची आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. इथे मात्र आपण पाहतोय पूर्णपणे फलंदाजाला चकवलं होतं आणि आणखीन एक झालं ते ड्रॉप झालंय. तिसरा कॅच इथे मात्र ड्रॉप केलंय नागेश्वर आवाज संघाने. दबाव दबाव दडपण सगळं काही क्षेत्ररक्षकांवरती पाहायला मिळते. मॅच आता एक वेगळ्या सिच्युएशनला आले, मग अशा वेळी तुमची फिल्डिंग खूप मॅटर करतोय. यावेळी कॉन्फिडन्स पाहिजे, पण कुठेतरी फ्रस्ट्रेशनमध्ये नैराश्याच्या घरतेमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि त्याने मात्र आपण पाहतो अगदी सोपा झालं ते ड्रॉप केलंय. यावेळी मात्र आपण पाहतोय फुटवर्क चांगल्या पद्धतीचं पाहायला जरूर मिळालं, पण त्यानंतर चेंडू लेग स्टिकच्या बाहेर टाकला. वाईट चेंडू हल्लाय. धाव फलकावरती धावा लागल्यात 20. 22 सुद्धा आपण पाहतोय सिंगल मिळते. 21 धावा धाव फलकावरती. लक्षात घ्या जो नेक्स्ट सामना होणार आहे दोन्हीही संघा विनंती असणार आहे 2 प्लेयर चेंज करणं कंपल्सरी असणार आहे पुढल्या मॅचसाठी. धावा धाव फलकावरती लागल्यात आणि त्या विजयासाठी येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. ओव्हर टू यू निलेश पाटील. हॅलो, धन्यवाद प्रितेश. तत्पूर्वी आपण व्यासपीठावरती आणखी एक व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहतोय. ॲडव्होकेट सुजय घरत वर्सोली हे या ठिकाणी उपस्थित असताना त्यांना आपण सन्मानित करतोय. सुजय घरत ग्रामपंचायत सदस्य वर्सोलीसुद्धा आहेत, त्याचबरोबर स्वतः ॲडव्होकेट आहेत. या ठिकाणी आपल्या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी ती उपस्थित असताना त्यांना आपण सन्मानित करतोय. मी या ठिकाणी विनंती करतोय अवधूत दादा, आपण आपल्या शुभहस्ते सन्माननीय सुजय घरत यांना आपण सन्मानित करायचं आहे. कुरुळ गावचे युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे अवधूत दादा यांच्या शुभहस्ते सन्माननीय सुजय घरत, ॲडव्होकेट सुजय घरत यांना आपण सन्मानित करतोय. माईची शॉल, मांगल्याचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट म्हणून आपण हे एक रोप देतोय. खऱ्या अर्थानं निश्चितच आपण मागच्या वर्षी ज्या वेळेला पर्व पहिलं होतं त्या पर्वामध्ये सुद्धा आठवण भेट म्हणून रोपं दिली होती. तदनंतर आपण पाहतोय शात्रक्य माळी समाज प्रीमियर लीग पर्व 2 या 2मध्ये सुद्धा आपण पाहतोय या मंडळाच्या वतीनं आपण एक आठवण भेट देतोय. तर निश्चितच आमचा छोटेखानी हा सन्मान आपण स्वीकारलात. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
यावेळी मात्र आपण पाहतोय सुंदर चेंडू पाहायला मिळाला अगदी ब्लॉक होलमध्ये. या पद्धतीने गोलंदाजी होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. धाव फलकावरती 23 धावा लागल्यात. विजयासाठी अजूनही येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. क्रिकेटला म्हटलं जातं क्रिकेट इज गेम ऑफ अ ग्लोरियस अनसर्टनिटीज. मैदानावरती तुम्हाला चांगला खेळ करून दाखवावा लागतं. यावेळी कॅच होणार का? गौरव आलाय झेल खाली. कॅच नंबर 5 ड्रॉप झालाय. गोलंदाजाने आता करायचं तर काय करायचं हा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालाय. कदाचित एकच धाव इथे घेतलेली आहे. चोवीस धावा रनआउटच्या स्वरूपात का होईना विकेट्स मिळाले. विकेट्स मिळवणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. ते गोलंदाजी करणाऱ्या संघाला नवीन खेळाडू प्रणय राणे आता बॅटिंग करण्यासाठी येतोय. आवाजचाच खेळाडू आहे परंतु आज मात्र या प्रीमियर लीगच्या निमित्तानं तो मात्र अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवाज संघाच्या विरुद्ध खेळत असताना पाहायला मिळते. विजयासाठी 14 चेंडू 12 धावाचं इक्वेशन पाहायला मिळते. योग्य डिसिजन आहे. ओमकार राणे ते बाद झालाय. 14 चेंडू 12 धावा. यावेळी मात्र आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट चांगला फटका आणि इथे रनआउट करण्याची संधी होती. सिंगल मिळते. धाव फलकावरती 24 धावा 25 धावा सॉरी. षटक क्रमांक 3 मैदानावरती चालू असताना आपण पाहतोय एक यावेळी फुटवर्कचा शानदार वापर. अनिरुद्धच्या बॅटमधना कडक षटकार. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्राऑर्डिनरी एक्सलंट षटकार. वरती वन मॅन आर्मी अशा पद्धतीने अनिरुद्ध पाटील डॉमिनेट करत असताना मैदानावरती पाहायला मिळतोय. अगदी एक हाती खेळीच्या जोरावरती अनिरुद्धने सामना आपल्या संघासाठी अगदी सोपा केलाय. विजयासाठी 12 चेंडूत 5 धावांची आवश्यकता. गोलंदाज अमोल राणे आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय. स्ट्रायकिंग एंडला प्रणय राणे पाहायला मिळते. प्रणय राणे यावेळी साई इरा बीसीसी अगरसोरे संघासाठी विजयी षटकार खेचतोय आणि मॅच फिनिश करणारा प्रणय राणेचा हा बुलंदी षटकार.
रूपानं ठरतोय. साई इरा 11 BCC आगर सूर्य संघाचा धडाडीचा फलंदाज अनिरुद्ध पाटील, ज्यानं अप्रतिम फलंदाजी केली आणि आपल्या संघाला या परिस्थितीतून बाहेर आणलं. एवन चांगली गोलंदाजी केली आणि 4 गडी बाद केले. तर अनिरुद्ध पाटील आपण यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी स्वीकारायचं आहे.